आपल्या सर्वांची इच्छा असते आपलं स्वतःचं घर असावं. मग ते छोटं मोठं कसंही असो, चाळीत असो, बिल्डिंगमध्ये असो किंवा बंगला असो, काही असो, प्रत्येकाची घराची इच्छा असते. जो भाड्याच्या घरात राहतो त्याला माहिती किती त्रास असतो. प्रत्येकाला घर धावत असतं. मग उद्या एक सेवा करायची. उद्या आहे विश्वकर्मा जयंती. विश्वकर्मा कोण होते हे देव? ते हे देवकालीन इंजिनियर होते, म्हणजे तेव्हाचे इंजिनियर ते. त्यांनी भरपूर वास्तू तयार केल्यात. त्यांनी हस्तिनापूर तयार केले, त्यांनी सोन्याची लंका तयार केली, हे त्यांनीच केलेलं आहे. त्यांनी भरपूर केले. त्यांनी एवढंच की अशी रामांनाही मदत केली होती. जेव्हा सेतू चालला होता, सेतूचं काम चालू होतं, तेव्हा रामानं त्यांनी हनुमानाला मार्गदर्शन केलं होतं. पण ते वास्तूचेही ते जनक आहेत. त्यांनी वास्तूचेही ते पूर्ण मार्गदर्शन करतात. त्यामुळे आपल्याला उद्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आपली एक सेवा करायची. ज्यांना खरंच वाटतं स्वतःचं घर व्हावं किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असं वाटतं, कारण का असं बिल्डिंगमध्ये घरं असतात. बिल्डिंगमध्ये आपल्याला माहिती आहे कसेही कधी कुठे फ्लॅटमध्ये आपण बघतो कुठे किचन असतं, कुठे टॉयलेट बाथरूम असतात, त्याच्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. मग आपण विश्वकर्माची जर सेवा केली तर हे सगळे दोषही निघतात आणि स्वतःचं घर याची इच्छा असेल तर तेही घरही होतं. तर उद्यापासून तुम्हाला एक सेवा करायची. उद्यापासून तुमचं घर होईपर्यंत, म्हणजे ते 6 महिने असो, 1 वर्ष असो, 2 वर्ष असो. कष्टाला पर्याय नाही आहे. कष्ट केल्याशिवाय तुमचं घर तर होणार नाही. कारण देवाची पूजा केली म्हणून घर येणं भेटणार नाही तुम्हाला, ऑटोमॅटिक लॉटऱ्या लागणार नाही. पण तुम्हाला ही सेवा केली तर तुमचे मार्ग मोकळे होतील. तुमचं लवकरात लवकर मरणासारखं स्वतःचं घर होईल. उद्यापासून तुम्हाला विश्वकर्मा चालीसा ही कमीत कमी तुम्ही एकदा किंवा 5 वेळा रोज वाचा. सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत कधीही वाचा. मी मला जेवढं जास्त वाचाल तेवढं तुम्हाला फायदा भेटेल. जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुम्हाला फायदा होईल. तुमच्या घरात वास्तुदोष जरी असेल तरी तुम्ही ह्याचं पठण केलं तरी तुमच्या घरातले वास्तुदोष निघून जातील. त्यामुळे तुम्ही बोलतो ना आपण डायरेक्ट मेन देवालाच आपण बोलतोय, म्हणजे विश्वकर्मा हे जनक आहे वास्तूचे, तर त्यांनाच आपण डायरेक्ट त्यांचीच प्रार्थना केली ते वास्तुदोष वगैरे सगळे निघून जातील. त्यामुळे तुम्ही त्यांचीच पूजा केली तर तुम्हाला काही त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्ही विश्वकर्मा चालीसा वाचली, खूप मोठी नाही छोटी, तुम्हाला युट्यूबला भेटून जाईल, ती तुम्ही वाचा. तुमचं घर होईपर्यंत तुम्ही ते वाचत राहायचं कंटिन्युअसली. मी तर घर 2 वर्ष लाव किती, एकदा वाचलं तरी चालेल, 2दा वाचलं तरी चालेल, जशी तुमची इच्छा. वेळ काढून वाचत जा, नक्की तुमचं घर होईल. घरातली वास्तू जे असेल दोष काय असेल तेही निघून जातील, काही अडचण येणार नाही. श्री स्वामी समर्थ.